राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात उपक्रमशील आदर्श कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथील शाळा। अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून प्रामुख्याने ओळखला जाणारा तालुका म्हणजे अकोले तालुका। या तालुक्यापासून 50 किलोमीटरवरील शेवटचे टोक तर संगमनेर जुन्नर तालुक्याच्या सीमेलगत असलेले दुर्गम भागातील डोंगरदऱ्यांच्या कुशीत तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक छोटंसं आदर्श गाव, आदर्श बदगी गाव। या गावाला चौबाजूनी जाणारे रस्ते पाहिले तर अतिशय खडतर रस्ते, पाण्याची टंचाई तर दुष्काळाच्या झळा। दुष्काळाच्या झळा सोसत या गावातील ग्रामस्थांनी गावातील मुलांचे भवितव्य व त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी लोकसहभागातून कानिपनाथ माध्यमिक विद्यालय मोठ्या आशेने उभे केले। आज ही शाळा इतक्या हलाखीच्या परिस्थितीतून आदर्श शाळा म्हणून तिची एक नवी ओळख निर्माण करत आहे। इसवी सन 1994 साली बदगी गावातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या एक समाजसुधारकाने या परिसरात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी होणारी मुलांची परवड पाहिली आणि समाजभूषण स्वर्गीय कैलासवासी दगडू तुकाराम शिंगोटे पाटील यांनी या शाळेची ग्रामस्थांच्या मदतीने स्थापना केली आहे। 30 वर्षापूर्वी लावलेला शिक्षण क्षेत्रातील रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय। कानिपनाथ माध्यमिक विद्यालयाला मान्यता नसताना अनुदान मिळणं अवघड होऊन बसलं होतं। अशाही परिस्थितीतून तब्बल 10 वर्ष मुलांच्या शिक्षणासाठी मोठा संघर्ष या गावकऱ्यांनी केलाय। अशा परिस्थितीत या संस्थेला गावातील युवा उद्योजक तरुण भूषण शिंगोटे यांच्या रूपाने अध्यक्ष म्हणून अष्टपैलू हिरा लाभलाय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या परिसरात एक आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणून बदगी गावचे कानिपनाथ माध्यमिक विद्यालय नावारूपाला आलंय। या सर्व कार्यात मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे सर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सिंहाचा वाटा उचललाय। या विद्यालयाला जोड असलेले संत श्री मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या मदतीने कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगमणी, हार्मोनियम यांचे उत्तम शिक्षण दिले जाते। या उपक्रमात महाराष्ट्रातील लातूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून जवळपास 50 मुले निवासी राहून शिक्षण घेत आहेत। मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास, आध्यात्मिक ज्ञान व संस्कारी पिढी घडवण्यासाठी या विद्यालयात दरवर्षी सुट्टीत निवासी शिबिर घेतले जाते। आर्थिक साक्षरता व कौशल्य उपक्रमाअंतर्गत बचत बँक, व्यवसाय भेटी घेतल्या जातात। दरवर्षी गावात व शालेय परिसरात पर्यावरणपूरक झाडे लावण्यात येतात व ती झाडे विद्यार्थ्यांना दत्तक दिली जाऊन त्यांचे संगोपन केले जाते। त्यामुळे हा परिसर फारच निसर्गमय, आनंदी, उत्साही, मनमोहक तर सुंदर बनलाय। या शाळेतील कर्मचारी शिक्षक आपली हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने लावतात। सर्व परीक्षा या पर्यवेक्षक विना पार पडतात। संपूर्ण शाळेचे क्षेत्र CCTV कॅमेरा मध्ये नियंत्रणात आणले गेले। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह, लठ्ठपणा, साथीचे रोग, किशोरवयीन मुलामुलींना योग्य मार्गदर्शन केले जात आहे। अतिशय दुर्गम डोंगर दऱ्यातून अक्षरशः 8 ते 10 किलोमीटरवरून येणारी मुलं मुली पाहिले की मन भरून येतं। या नाविन्यपूर्ण शाळेमुळे येथील शिक्षण आनंददायी झाले हे मात्र नक्की। चक्क आश्चर्य वाटेल असे कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी येथील शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि आदर्श वाटेल असे येथील विद्यार्थी। चला तर मग पाहूया अशा उपक्रमशील आदर्श शाळेची यशोगाथा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीचे संपादक सतीश फाफळे यांनी घेतलेला या कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी या शाळेचा आढावा चला तर पाहूया। नमस्कार, मी सतीश फाफळे। आपण आज आहोत अकोले तालुक्यातील बदगी या गावामध्ये आणि खऱ्या अर्थाने या बदगी गावामध्ये जे कानिपनाथ माध्यमिक विद्यालय
हे जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मुलांना शिक्षण आणि शिक्षणाव्यतिरिक्त या ठिकाणी अनेक विविध खेळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी वारकरी संप्रदाय यांची संस्था देखील आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अनेक या ठिकाणी शिक्षण आणि अनेक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात। अशा शाळेमध्ये आपण या शाळेचा खऱ्या अर्थाने ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणचे या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय राजेंद्र गावंदे सर यांच्या मदतीने आपण विद्यार्थी या ठिकाणी कशा प्रकारचे शिक्षण घेतात आणि या ठिकाणचे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि शिस्त कशा प्रकारचे आहेत, या शाळेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयोग केले जातात, त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कशा प्रकारे खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे आणि अभ्यासामध्ये कशा प्रकारचं, त्याचप्रमाणे स्वच्छता या विभागाशी निगडीत या आपण या विषयावरती या ठिकाणी या शाळेमध्ये आलेलो आहोत। तर आपण जाऊया या शाळेमध्ये आणि येथील शिक्षक कशा प्रकारचे आहेत, विद्यार्थी कशा प्रकारचे, आणि खऱ्या अर्थानं आदिवासी तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील ही शाळा आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची लोकसहभागातून ही शाळा बनलेली या शाळेचा आपण जाऊया, बघूयात कशी शाळा आहे। आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, बरोबर का? इथं कवयित्रीला असेच अनेक प्रश्न पडले। कोणते प्रश्न पडले? कुत्र्याची शेपूट वाकडी का? कुत्र्याची शेपूट वाकडीच का असते त्याचं कारण शोधणं। पेंग्विनची मान तोकडी का? तोकडी म्हणजे कशी रे? तोकडी म्हणजे लहान, तोकडी म्हणजे लहान किंवा कमी। पेंग्विनची मान तोकडीच का आहे? आणि क्रिकेटची बॅट लाकडीच का असते, इतर धातूची का नाही वापरत? असे प्रश्न अनेक पडलेले आहेत। किंवा आपण साप पाहिला, साप चालताना कसा चालतो? सरळ चालतो? नाही। कसा चालतो मग? वाकडा चालतो, बरोबर? तर असाच का चालतो, सरळ का नाही चालत? असे अनेक प्रश्न कवयित्रीला पडलेले आहेत। किंवा वटवाघूळ हा पक्षी तुम्हाला माहिती, वटवाघूळ कधी फिरतं? रात्री। आपण त्याला निशाचर म्हणतो। दिशा म्हणजे रात्र, दिशा म्हणजे रात्र। आमच्या शाळेमध्ये प्लास्टिक मुक्त शाळा या उपक्रमांतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत मुलांना सर्व माहिती दिलेली आहे। आमचे मुलं कोणताही प्लास्टिकचा कचरा शाळेच्या परिसरात आणत नाही। याचबरोबर आम्ही गावामध्ये सुद्धा प्लास्टिक बंदीबाबत सर्व लोकांना जागरूक केलेले आहे आणि त्यांना तशी माहिती दिलेली आहे। आता याबाबत आमची एक विद्यार्थिनी आपण प्लास्टिकची विल्हेवाट कशी करावी याबद्दल माहिती दिली। रोशनी जाधव, मी आज प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावावी याच्याविषयी माहिती सांगणार आहे। आपण ज्या बाटल्या फेकून देतो त्या बाटल्या आपण कापून त्याचे झाडे लावू शकतो किंवा त्याचे तोंड कापून आपण त्याचा झुंबर बनवू शकतो। आपण जे स्ट्रॉ फेकून देतो आपण त्या स्ट्रॉने झुंबर बनवू शकतो। आपण ज्या बाटल्या फेकून देतो आपण त्या बाटल्यांमध्ये माती टाकून त्याच्यामध्ये झाडे लावू शकतो। आपण जे टब फेकून देतो आपण त्या टपांमध्ये माती टाकून झाडे पण लावू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये कचरा पण टाकवू शकतो। नमस्ते। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 या शासकीय उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालेलो असून आमचे विद्यार्थी शालेय कचरा व्यवस्थापनामध्ये खूप चांगल्या प्रकारचे काम नुसतं शाळेतच नव्हे तर परिसरात सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझा एक विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 मध्ये त्याचे सहभाग घेतला होता, तो आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे। शाळेचे नाव कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी। मी आमच्या वर्गात एक मुलगा चॉकलेट खात होता। मी त्याला सांगितले कचरा उचल, तो म्हणाला की मी नाही उचलणार। मग मी उचलला, कचरा कुंडीत टाकला, परत कुणीच कचरा नाही केला। त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू आहे त्यामध्ये विद्यालयातला प्रत्येक विद्यार्थी हा स्वच्छता मॉनिटर आहे। तो विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये होणारा जो काही केर कचरा असेल त्या संदर्भामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याचं काम करतो। रोज तो विद्यार्थी आपल्या आजूबाजूला जर कोणी कचरा करत असेल तर त्याविषयी तो त्या कचरा करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी नम्रपणे कचरा करू नकोस किंवा कचरा केल्यानंतर तो कुंडीमध्ये टाक अशा प्रकारचं आवाहन करतो। असेच आमचे काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला आपले अनुभव कथन करतील। नमस्कार, माझे नाव आविष्कार कैलास पापळे। मी आता 7वीत शिकतो। मी
माझं कार्य आहे स्वच्छता मंडळ. मी कोणी कचरा करत असेल तर मी त्याला सांगतो कचरा करू नये व कचरा केल्यास तो कचरा कुंडीमध्ये टाकावा. व कोणी प्लॅस्टिक आणत असेल तर त्याला सांगतो की प्लॅस्टिकचा निचरा होत नाही व आणल्यास तो उचलून याच्या कचरा डब्यामध्ये टाकतो. धन्यवाद. Yes. Attention. Good afternoon, sir. We are glad to meet you, sir. Sit down. Thank you, sir. Poem is continued. The Ved poem, and this poem introduced by the word veterinarian, and in this poem the poet says the many veterinary doctors who treat by the animals and birds, they are learn this poem. My first question is what is the long form of vet? What is the long form of vet? Yes? Veterinarian. Veterinarian, very good. Veterinarian. Yes. So, the many types of doctors, you permanently discuss that about the vet. माधुरी शानबाग या लेखिका आपण या प्रस्तुत पाठामध्ये या प्रीतम नावाच्या मुलाची जी कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती यांचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे. आई वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ व बैठकांचा अहवाल हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनापासूनच निवडणूक प्रक्रिया समजण्यासाठी प्रत्येक वर्गानुसार आमच्या विद्यालयामध्ये ही प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया समजावून देण्यात आली. आणि ही निवडणूक आम्ही 28/7/2023 रोजी घेतली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली. या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध सभा 1, सभा 2, सभा 3 अशा 3 बैठका घेण्यात आल्या. त्याच्यानंतर दुसरा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये राबवला जातो तो म्हणजे मेरी माटी मेरा देश. प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, आपल्या मातीविषयी प्रेम, आपल्या मातीविषयी साक्षरता निर्माण व्हावी म्हणून मातीचे कलश तयार केले आणि गावामध्ये माती कलश फेरी काढण्यात आली. त्याचबरोबर मशाल फेरीचं नियोजन करण्यात आलेलं होतं. मशाल फेरी काढण्यात आलेली होती. आमच्या विद्यालयामध्ये पुढचा जो उपक्रम आहे तो म्हणजे महावाचन चळवळ, त्याला महावाचन उत्सव असंही संबोधण्यात आलेलं आहे. शासन निर्णयानुसार महावाचनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी महावाचन चळवळ सुरू करण्यात आली. प्रत्येक शनिवारी आमच्या विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात महावाचनाबद्दल. त्यामध्ये प्रेरणात्मक कथा किंवा शास्त्रज्ञांची जीवनचरित्रे, खेळाडूंची जीवनचरित्रे, गड इतिहास माहिती, लोकसंस्कृती विषयक माहिती असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक शनिवारी महावाचन चळवळीमध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर आमच्या विद्यालयामध्ये स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा 2 ही स्वच्छता हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रत्येक वर्गामध्ये स्वच्छता मॉनिटर हा उभा करण्यात आला, नेमून देण्यात आला आणि त्या स्वच्छता मॉनिटर हा प्रत्येक वर्गाची स्वच्छता ठेवण्याचं काम मुलांकडून करून घेत आहे. पुढचा उपक्रम विद्यालयामध्ये राष्ट्रीय एकात्मता उपक्रम. या राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागातील लोकांची संस्कृती, खानपान, पेहराव या राष्ट्राच्या उभारणीमध्ये योगदान याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. असे विविध उपक्रम विद्यालयामध्ये घेतले जातात. नंतर हात स्वच्छ धुणे उपक्रम. या उपक्रमाद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे हात धुण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. हात कसे धुवायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे. सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आलेले आहे आणि त्या हँडवॉश स्टेशनचा उपयोग हे विद्यार्थी करत असतात. त्यानंतर या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये
सांस्कृतिक विभाग मार्फत वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा विद्यालयामध्ये घेण्यात येतात. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विविध स्पर्धा या वर्षामध्ये विद्यालयामध्ये घेण्यात आल्या. धन्यवाद. आता कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब काढणे. बरे म्हणजेच आपल्याला काय करता लंब दुभाजक काढायचे. बरे आता कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. याचा तिन्हीचा अर्थ एकच आहे. लंब काढणे म्हणजे त्या रेषाखंडाला लंब काढायचा म्हणजे दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढणे. बरे कृती सांगतो. लंब काढणे, दुभागणे आणि दुभाजक काढणे. दुभाजक काढणे यासाठी क्रिया काय आहेत? सारख्याच, वेगवेगळ्या क्रिया नाही. आता आपण उदाहरण काय घेतलेलं आहे की 4.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून तो कंपासच्या व पट्टीच्या सहाय्याने काय करा? दुभागा. आता दुभागा म्हणजे काय करा? लंब काढा. दुभागे म्हणजे समान दोन भाग करणे आणि दुभाजक काढणे म्हणजे समान दोन भाग करणारा लंब काढणे, त्याला दुभाजक म्हणतात. बरं, आता काय करायचं? किती लांबीचा रेषाखंड करायला सांगितलंय? बरं, आपल्याकडे मोजपट्टी आहे. बरं, मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड काढताना बाळांनो प्रथमतः वहीच्या पानावरती काय घ्यायचा? पहिला बिंदू. बरं, बिंदू घेतल्यानंतर काय करते? बिंदू पासून तर 4.5 सेंटीमीटर अंतर बरोबर मोजलं तर 4 नंतर किती रेषा? 5. बरं ना. दुसरा बिंदू घ्यायचा म्हणजे या दोन बिंदू मधलं अंतर किती झालं? 4.5. इथं नाव आपण दिलं ए, इथं नाव घ्यायचं बी. मग ए बी हे दोन बिंदू काय केले? आपण पट्टीच्या सहाय्याने जोडले. हे जोडायचे. बरोबर, जोडले. मग आता हा काय तयार झाला? रेषाखंड बी. म्हणजे प्रथम काय घेतला? बिंदू. त्या बिंदूपासून दुसरा बिंदू किती अंतरावर घेतला आपण? 4.5 सेंटीमीटर. क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आपल्या विद्यालयाने सहभाग घेतलेला होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये मुख्यतः करून मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये इयत्ता 7वीची विद्यार्थिनी वैष्णवी दुधवडे ही 600 मीटर धावणे या मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये तिचा तालुक्यात दुसरा क्रमांक आला आणि तिचा जिल्ह्यामध्ये काय झाला? सहभाग तिनं नोंदवला. आणि जिल्हा स्पर्धेला आम्ही शाळेच्या वतीनं घेऊन तृतीय आणि चतुर्थ क्रमांकामध्ये आपली 2 मुलं आणि 2 मुली या तृतीय आणि चतुर्थ क्रमांकामध्ये बसले. शाळेमध्ये कोणती व्यवस्था आहे खेळायची सांगा? शाळेमध्ये प्रशस्त अशा प्रकारचं क्रीडा मैदान आहे. पुलच आहे, सिंगल बार, डबल बार आहे. परत लांब उडीचा खड्डा आहे. त्याचबरोबर व्हॉलीबॉलचे मैदान आहे. व्हॉलीबॉलचं पोल वगैरे आहे. व्हॉलीबॉलचं मैदान वगैरे आम्ही तयार केलेलं आहे. इथलं क्रीडा मैदान आहे, खो खोचं मैदान आहे, कबड्डीचं मैदान आहे, लांबुडीचं मैदान आहे, सिंगल बार, डबल बार आहे. परत इकडं व्हॉलीबॉलचं मैदान आहे. अशा पद्धतीने मैदानाची आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर खेळाचं साहित्य सुद्धा आमच्याकडं पुरेसं आहे. माध्यमिक विद्यालयामध्ये आम्ही चांगल्या प्रकारची प्रयोगशाळा या ठिकाणी बनवलेली आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रयोग करतात आणि प्रयोगशाळेमध्ये पुरेसं साहित्य आम्ही उपलब्ध केलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिक्षण एक वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो. खरं तर दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये अशा प्रकारचा उपक्रम ही शाळा करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेल्या 30 वर्षापूर्वी या शाळेची स्थापना झाली आणि या शाळेची स्थापना होत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी असताना त्या ठिकाणी स्वर्गीय दगडू पाटील शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शाळेची भव्य दिव्य इमारत उभी राहिली. सध्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भूषण साहेब शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे तुम्ही प्रशस्त अशा प्रकारची इमारत आणि मैदान पाहत आहेत हे सगळं
बदगी ग्रामविकास मंडळाने या ठिकाणी आम्हाला उभं करून दिलेलं आहे. त्याचबरोबर एक उपक्रमशील आणि आदर्श अशा प्रकारची शाळा या विभागामध्ये तयार करावी असा मानस आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भूषणसाहेब शिंगोटे, सचिव सुनील शिंगोटे या सगळ्या मंडळींचा आमच्यावरती त्यांचा असा मानस असायचा की आपल्या परिसरामध्ये जे मुलांना दुसऱ्या शाळांमध्ये दिलं जात नाही अशा प्रकारचं शिक्षण आमच्या शाळेमध्ये दिलं जावं आणि मग आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचं उपक्रम शाळेमध्ये राबवावे की जेणेकरून गुणवत्तेपेक्षाही पुढचं शिक्षण आपल्याला मुलांना देता आलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतो की शिक्षणाच्या संदर्भामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. दुर्बल असणाऱ्या शाळा म्हणजे मुलांची आर्थिक परिस्थिती नसणे ह्या सगळ्या बाबी पाहता आम्ही या ठिकाणी मोफत आणि चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्यास यशस्वी ठरलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. विकास मंडळाच्या मार्फत आणि बदगी ग्रामस्थांच्या सहकार्यानं आमच्या विद्यालयामध्ये संतश्री मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार हरिभक्त परायण निलेश महाराज बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे. या आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 50 विद्यार्थी वारकरी शिक्षण या ठिकाणी घेत असून त्या ठिकाणी अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी मोबदल्यामध्ये आमचे निलेश महाराज बोडके त्या मुलांना गायन, त्यानंतर कीर्तन, प्रवचन तसेच मृदंग अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी देत आहेत. आणि आनंदाची बाब अशी की एका वर्षामध्ये आमच्या 2 मुलांनी कीर्तन प्रत्यक्ष केलेलं आहे आणि त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी सादर झालेले आहेत. म्हणजे निश्चितपणे 1 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचा आम्हाला बेनिफिट त्या ठिकाणी महाराजांच्या मताने मिळालं आहे आणि त्यामुळं आमच्या शाळेचं नाव आणि गावाचं नाव निश्चितपणे या वारकरी शिक्षण संस्थेमुळे उंचावलेलं आहे. ज्ञानोबा माऊली जून 2022 मध्ये आपली संस्थेची स्थापना झाली आणि ह्या संस्थेचं स्थापना करण्याचं कारण एकमेव की महाराष्ट्रामध्ये अशी अनेक अनाथ मुलं आहे की त्यांचा सांभाळ करण्यासाठी कुणी पुढाकार न घेतल्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या संस्थेमध्ये स्टार्टिंगला 20 मुलं होती आणि ह्या वर्षाला आमच्या संस्थेमध्ये बरोबर 50 विद्यार्थी आहेत. काही अनाथ आहेत, काही गरीब आहेत. सर्वांसाठी आमची संस्था ओपन आहे आणि आमच्या संस्थेमध्ये विशेष म्हणजे आमची संस्था ही हायस्कूलला अटॅच आहे. म्हणजे कानिपनाथ माध्यमिक विद्यालय यांना अटॅच असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा हा जो शाळेचा उच्चांक आहे हा अतिशय पुढं होत चाललेला आहे. ज्या मुलांना वाचन लिखन येत नव्हतं तर ते मुलं आज इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आणि सुंदर प्रकारे त्यांची सुधारणा आहे. आणि आमच्या संस्थेमध्ये ज्यांचा मुलाचा हातभार असतो, मग आमचे भूषण साहेब असतील, शाळेचे मुख्याध्यापक गवंदे साहेब सर असतील, मग आणि सर्व स्टाफ आहे. आणि आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की संस्थेने 1.5 वर्षामध्ये अशी काही मुलं घडवलेली आहे की त्या मुलांचा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे जुन्नर तालुक्यामध्ये कुणी हात धरू शकत नाही. जुन्नर तालुक्याचं वैभव हा 8वीचा विद्यार्थी आहे सार्थक महाराज बोराडे. हा जो विद्यार्थी आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये टॉपचा मृदुंगाचार्य आत्ताच्या लेवलला. आणि तदनंतर बदगी गावामध्ये छोट्याशा गावामध्ये 6वीची विद्यार्थिनी ही श्रद्धा संतोष शिंगोटे यांनी अतिशय उत्कृष्ट कीर्तन केलेलं आहे.
जो मुलगा 10 वर्ष आळंदीमध्ये राहून करू शकत नाही, तिनं 1-1.5 वर्षामध्ये केलेलं आहे. संस्कृतमध्ये ती काही वाक्य बोलते, संस्कृतमध्ये बोलण्याचा खूप अतिशुंदर प्रयत्न करते. हा आंबेगाव तालुक्यातला विद्यार्थी आहे. ओंकार महाराज लोहट अतिशय उच्च लेवलचं कीर्तन करतो, अतिशय सुंदर स्वरबद्ध बोलतो. तदनंतर नारंगावचा विद्यार्थी आहे हा साई महाराज डोंगरे, हे अतिशय उच्च लेवलचं कीर्तन करतात आणि मुलं अतिशय सुंदर प्रकारे हरिपाठ असेल, कीर्तन असेल, ह्या गोष्टीमध्ये तरबेज आहे, टाळ मृदुंगामध्ये तरबेज आहे. आणि त्यांना आशीर्वाद इंदुरकर महाराज असतील, आपल्या संस्थेवर उमेश महाराज दशरथे, मोठमोठे विद्वान कीर्तनकारी येऊन आपल्याला भेट दिलेले आणि संस्थेचं कार्य असंच पुढं चालू राहणार आहे. तर आपण केला आहे, अतिशय मोठा विचार केलेला आहे. आपल्या कमीत कमी 500 विद्यार्थ्यांची आपण सोय करतो आहे. 500 विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, झोपण्यासाठी बेड आणि आताही गरम पाणी आहे, फिल्टरचं पाणी आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आपण करतो आहे. आणि जेणेकरून आपण एक असा गार्डन निर्माण करतो आहे की त्या गार्डनमध्ये वारकरी संप्रदायाची सगळी अशी प्रतिकृती दिसली पाहिजे आणि सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करतो आहे. नवे आपण एक हॉस्पिटलसुद्धा निर्माण करतो आहे की मुलांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. 200 मुलांचे नेट. आणि आता आपण दरवर्षी एक बालसंस्कार शिबिर घेत असतो. मग त्याच्यामध्ये लातूर ह्या भागातून मुलं येतात. गेल्या वर्षी आपल्याकडं 100 मुलं आली. ह्या वर्षी आपल्याकडं 200 मुलांचं ॲडमिशन झालेले. 15 दिवसाचं शिबिर असतं आणि ह्या शिबिरामध्ये जेवण खावण सर्व काही उपलब्ध असतं. आजूबाजूचे अन्नदाते असतात. पण जेणेकरून आपली हिंदू संस्कृती पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि सर्वांचा प्रतिसाद आपल्याला लाभावा ही इच्छा आपण प्रकट करतो. बालसंस्कारामध्ये दिले जाणारे विषय आणि संस्कार, हे बघा, हिंदू संस्कृती कशी टिकली पाहिजे याचा विचार आम्ही करतो. हिंदू संस्कृतीमध्ये आपण काठी चालावे शिकवणारे मुलांना, परत आपण मुलांना कराटेचे काय क्लास 15 दिवसामध्ये घेणार आहोत. आणि आपण समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आपल्या संस्कृती जोपासना कशी केली पाहिजे, परकीय संस्कृती आपल्यामध्ये कशी येते, उदाहरणार्थ लव जिहादसारख्या संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा आल्या, ह्या प्रकारचं आपण त्यांना संस्कार देऊन त्यांचं परिवर्तन करणार आहोत. अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन आपलं झालेलं आहे. लिटमस पेपर आहे. कोणते पेपर आहे तुम्हाला? सुवर्णा बालखंडाकर आहे. मी इयत्ता 8वी शिकते. माझे शाळेचे नाव कानिपनाथ माध्यमिक विद्यालय आहे, विद्यालय बदगी. मी जांभळ्यातून येते. माझे नाव आरती राजेंद्र केदार. मी जांभळ्यातून येते 5 किलोमीटर. माझे नाव साई संतोष डोंगरे. मी इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी आहे आणि कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी असून मी 5 किलोमीटर अंतरावरून शाळेत येतो. आणि माझी शाळा खूप दुर्गम भागात आहे आणि ह्या शाळेमध्ये मी खूप मन लावून शिकत आहे. एवढे बोलतो आणि माझे पुढे काय व्हायचंय तुला शाळेत? आणि मला शाळेमध्ये शिकून इंजिनियर व्हायचंय. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव खादिम जिब्राईल सलीम. मी इयत्ता 9वीमध्ये शिकतो. मी लातूरवरून आधी मी लातूरमध्ये शाळेत होतो व लातूरमधून इथं बदगीमध्ये आलो. बदगीमध्ये आल्यावर इथं शाळा खूप चांगली आहे व इथं वातावरण सुंदर आहे. त्यामुळे मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहतो व इथले शाळेमध्ये उपक्रम वेगवेगळे खेळ व स्पर्धा सगळे. माझे नाव ओंकार संतोष लोट. मी गंगापूरवरून आलो. गंगापूर गावावरून मी बदगी गावामध्ये शिकायला आलो. गंगापूर गावामधून मी इथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलो. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी कीर्तनाचा अभ्यास करतो. मी शाळेमध्ये शिकतो. इथल्या शाळेमधले शिक्षक आम्हाला शिकवतात, चांगल्या प्रकारे शिकवतात. इथं कबड्डी, खो खो या खेळांसाठी भव्य दिव्य असे मैदान आहे. ह्या शाळेमध्ये आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शाळेमध्ये पिण्याचे पाणी हे स्वच्छ मिळते. हात धुण्याची सुविधा आहे. त्यामुळे मला ही शाळा खूप आवडते. मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्णवी विनोद शिंगोटे असून मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कानिपनाथ माध्यमिक विद्यालय असून मी स्वच्छता मॉनिटर आहे. आमच्या घराच्या बाजूला सांडपाणी रस्त्यावर आले होते म्हणून मी माझ्या वडिलांना एक शोषखड्डा घ्यायला सांगितला. सांडपाणी रस्त्यावर आले
आपल्याला आजार होतात. उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आपल्याला जीव घेणे आजार होतात. मग माझ्या वडिलांनी एक शोषखंडा घेतला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हर्षल हरिश्चंद्र शिंदे. मी उदापूर गावावरून ह्या शाळेत शिकण्यासाठी आलो आहे. ही शाळा खूप सुंदर शिकवते. माझ्या शाळेचे नाव कानिफनाथ माध्यमिक विद्यालय. मी आता 6वी मध्ये शिकतो. मी स्वच्छता मॉनिटर असून शाळे परिसरात एक संस्था आहे. संस्थेचे नाव मुकाबा वारकर शिक्षण होता. त्या शौचालयाचे सांडपाणी उघड्या इकडे तिकडे सोडले जायचे. त्यामुळे पावसाळ्यात वेगवेगळे आजार होण्याचा धोका होता. उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया या असे आजार होण्याचा धोका होता. ही बाब मी संस्थेला तात्काळ दाखवून दिली. संस्थेने तात्काळ शोषखड्डा घेऊन ते सांडपाणी शोषखड्ड्यात सोडले. धन्यवाद. माझे नाव निशांत संपत मातेले असून मी आता 6वी मध्ये कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बदगी येथे शिकत असून मी एक स्वच्छता मॉनिटर आहे. मी एकदा रस्त्याने जात असताना मला कोणीतरी फेकलेला एक टायर दिसला व मी तो टायर बघितला व टायर बघितल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की पावसाळ्यामध्ये याच टायरामध्ये पाणी साचून इत्यादी रोग होऊ शकतात. उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया असे रोग होऊ शकतात. त्यामुळे मी तो टायर आमच्या शाळेमध्ये सरांकडे नेऊन दिला व सरांनी त्या टायरची योग्य विल्हेवाट लावली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिमगोटे श्रद्धा संतोष आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बदगी आहे. माझ्या शाळेच्या बाजूलाच एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था बदगी आहे. मी त्या संस्थेमध्ये शिकत आहे. मी त्या संस्थेमध्ये शिकत असून मी एका वर्षामध्ये कीर्तन केले. आम्हाला त्या संस्थेमध्ये खूप छान शिकवतात. मी एका वर्षात कीर्तन केले. मी नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व काळ याविना आणि असता पै साधन वाहत असे आणू विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मी या अभंगावरती आमच्याच गावामध्ये म्हणजे बदगी गावामध्ये कीर्तन केले आहे. मी याच गावची मुलगी आहे. धन्यवाद. भविष्यामध्ये काय व्हायचं? मला भविष्यामध्ये मोठं कीर्तनकार व्हायचं आहे. नमस्कार, माझे नाव मयुरी अशोक हुल्लवळे. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. मी पहिल्यांदा सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा इथे शिकत होते आणि मी इथे का शिकायला आले कारण इथं चांगलं शिकवलं जातं. इथे उपक्रम घेतले जातात, खेळ घेतले जातात. मी इथे संस्थेमध्ये राहते. संस्थेमध्ये मी कीर्तनकार व्हायला आले आहे. मला पेटी वाजवता येते. मी इतर कलागुणांना वाव दिला जातो म्हणून शाळेचे उपक्रम सोडून इतर कलागुणांना वाव दिला जातो म्हणून मी या शाळेमध्ये शिकत आहे. कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराज नसते तर काशी की कला जाती, मथुरे की मज्जत बनती. अगर एक शिवा नहीं होता तो सबकी सुन्नत होती. शिवाजी महाराज नसते तर नसते दिसले कुंकू कपाळी, नसते दिसले अंगणात तुळस, नसते दिसले मंदिरावर कळस. म्हणून नसतं शिवाजी महाराजांचे आपल्यावर उपकार आहेत. सर्वांनी प्रेमाने गर्जना करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुनील केदार आहे. मी काळेचवाडी येथे राहते. मी कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बदगी येथे शिकते. मी इयत्ता 8वीच्या वर्गात शिकते. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेत कला, क्रीडा यांसारखे विषय शिकवले जातात. मला माझे शिक्षक खूप चांगले शिकवतात. मला शाळा शिकून डॉक्टर व्हायचे आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कांचन गणपत धवडे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. मी या शाळेची मुख्यमंत्री आहे. मी मंत्रिमंडळ कसे चालते यावर नियंत्रण ठेवते. सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ निवडणे, मंत्रिमंडळाला खाते वाटप करणे व त्यांचे काम ते नीट पाहतात की नाही ते पाहणे. शालेय विद्यार्थ्यांना शिस्त लावणे ही माझी कामे आहे.
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.